सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी विवाह करणारी नवरी वाटेतून धूम पळाली। तरुणांचे खोटे लग्न लावून लाखोंचा गंडा घालणारे मायलेक गजाआड। विवाह इच्छुक गरजू तरुणांचे खोटे लग्न लावून देत लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या यशोदा उर्फ केशरबाई किसन पवार वय 45 वर्ष, जालीराम किसन पवार वय 27 वर्ष, दोघे राहणार वेरुळे तालुका कळवण जिल्हा नाशिक या मायलेकास अभोना पोलिसांनी बेड्या ठोकल्या। न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली। या तोतया शुभमंगलची राज्यात मोठी टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त होत असून इतर गुन्हेगारी कारवायांशी त्यांचा काही संबंध आहे का याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले। नाशिक जिल्ह्यात कळवण तालुक्यातील अभोना पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या या गंभीर प्रकाराबाबत विवाह इच्छुक तरुणांना गाठून त्यांचे खोटे लग्न लावून लाखो रुपये उकळल्याची फिर्याद पोलिसात दाखल झाली होती। आरोपींनी ओळखीचा फायदा घेत सागर संतोष तिरमली वय 27 वर्ष, राहणार गोपालपूर दोंडाईच्या तालुका सिंदखेडा धुळे या पानटपरी व्यावसायिक तरुणाकडून लग्नाआधी 2 लाख व लग्नानंतर 2,50,000 असे एकूण 4,50,000 रुपये रोख लुबाडून कार्तिकी अहिरे वय 25 वर्ष, राहणार इगतपुरी नाशिक या मुलीशी सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी एकमेकांच्या गळ्यात हार टाकून लग्न लावून दिले। लग्नानंतर दोंडाईच्या येथे सासरी जाताना वराडी रस्त्यात जेवणासाठी थांबले। या संधीचा फायदा घेत नवऱ्या मुलीने नवरदेवाचा मोबाईल घेतला आणि बाथरूमला जाऊन येते असे सांगून पसार झाली। नवरदेवाच्या वाहनामागे एक 4 चाकी व 2 दुचाकी स्वार पाठलाग करत होते। त्याच वाहनात बसून नवरी पसार झाल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केलाय। त्यानंतर पती व सासरच्या लोकांनी तिला सासरी नांदायला वारंवार बोलावले, पण घडले भलतेच। त्या नवरी मुलीस न पाठविता संबंधित आरोपी महिला म्हणाली की तुमचे आता दुसऱ्या मुलीशी लग्न लावून देते, पण त्यासाठी 1,50,000 रुपये द्यावे लागतील अशी मागणी केल्याने आपण गंडवले गेल्याची जाणीव झाल्याने थेट अभोना पोलिसात फिर्याद दाखल केली। तक्रारीची दखल घेत पोलिसांनी गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या। 6 आरोपी म्हणून 40 गावचा अनिल पाटील या व्यक्तीस कैद केले। कळवण तालुका न्यायालयाने या आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे। मराठी केसरी न्यूजसाठी प्रतिनिधी पद्मभूषण शहा, अभोना। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।